राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमधील फूट, दुष्काळ सदृश परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी हे मुद्दे अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। याशिवाय पुण्यामधील विषारी दारूने घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा हा चर्चेत येण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नसल्यामुळे हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विना होणार असल्याची चिन्ह आहेत। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधान भवनामध्ये होणारी गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। आता फेस स्कॅनिंग केल्याशिवाय विधिमंडळामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही। आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच फेस स्कॅनिंग करणं हे बंधनकारक असणार आहे। आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठिणगी पडली आहे। विरोधकांना फोडण्यात व्यस्त असलेल्या महायुती सरकारला आरसा दाखवत महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या शासकीय चहापानाच्या निमंत्रणावरती जाहीर बहिष्कार टाकला। विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 पानांचं खरमरीत पत्र पाठवून सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभारावरती 13 गंभीर मुद्द्यांच्या आधारे तीव्र हल्लाबोल केलाय। सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणे हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वीच सरकारनं मान्य केलेलं आहे। आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती महायुतीच्या 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। विधानसभेत तर विरोधी पक्षनेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे। आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे। माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील। दरम्यान विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार घालत सरकारला 6 पानांचं पत्र दिलं। मात्र या पत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे। पत्र एआयद्वारे तयार केलेलं असून त्यामध्ये एकही नवा मुद्दा नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाही। त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो। मग त्याचं ते काही बदलतच नाही, तसे तेच घटना टाकतात। ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात। कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहे, हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे। आपण जर पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं, माझ्या लक्षात आलं की पत्र देखील चॅट जीपीटीने तयार याचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाही, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही। त्यामुळे याचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे। राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधील 17 पैकी 6 जागांवरती महायुतीनं मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवलाय। त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागलंय। या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे। या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या 50% अधिक मतं असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो।
पहिल्या पसंतीच्या क्रमाच्या मतमोजणीमध्ये हा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात. पहिल्या पसंतीला जर कोटा पूर्ण झाला तर साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल हा जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना गोकुळ गीतेंनी आव्हान दिलेलं होतं. गोकुळ गीतेंनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं असलं तरी मतपत्रिकेवरती त्यांचं नाव होतं. त्यामुळे महाविकास आघाडीसह इतर राजकीय पक्षांच्या मतदारांनी त्यांना मतदान केलं. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया या हॉलमध्ये आपण करणार आहे. या जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो तलमंजिलवर जो असलेला या जो हॉल आहे त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया राहणार आहे. अगर आपण या बाजूला पाहिला तो या बाजूला आपले सगळे जो एजंट्स आहेत ते जो ग्रिल आहे त्याच्या मागच्या बाजूला राहणार आहे. प्रत्येक कॅन्डिडेटला एक एजंट, 4 टेबल असल्यामुळे 3 कॅन्डिडेट्स आहेत. 12 लोकांना त्या ठिकाणी त्यांना बसण्याची सुविधा या पद्धतीत करण्यात येणार आहे. सो दॅट सगळे गोष्टी जो त्या टेबलमध्ये घडणार आहेत त्याची CCTVच्या अंतर्गत ते कैद राहणार, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तक्रारची आपण संधी या ठिकाणी देणार नाही. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली असून निवडणूक निरीक्षक डॉक्टर अमित सैनी यांच्या उपस्थितीमध्ये रंगीत तालीम पार पडली आहे. मतमोजणीसाठी 5 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवरती मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक आणि शिपाई नेमलेले आहेत. रांग अधिकारी, हौद अधिकारी, त्याचबरोबर टॅब्युलेशन पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी पारदर्शक आणि अचूक पार पाडण्यासाठी सगळीच तयारी पूर्ण झालेली आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार आपापल्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर आज आपापल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत. नांदेड विमानतळावरून 3ही नेते आपापल्या मतदारसंघात जातील. दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लोकसभा मतदारसंघामधील 6 विधानसभा क्षेत्रामध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन करणार आहेत. तर दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव संध्याकाळी 6 वाजता परभणीमध्ये दाखल होतील. त्रिधारा देवस्थानपासून रॅली देखील निघणार आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख दुपारी 3 वाजता दिग्रसमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार असून शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील फुटीर 4 खासदारांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे चौघेही वाराणसीमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. काशी विश्वनाथ मंदिराबाहेर उभं राहून या 4 खासदारांनी फोटो काढलाय. मात्र हा फोटो नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यामध्ये एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंचा वाघासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. दुबईमध्ये निलेश लंके वाघाला फिरवतानाचा हा व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आलाय. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अखेरीस धाराशिवमधल्या घोषणेनं पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकास कामांसाठी घेतल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी पवनसिंह निंबाळकर प्रकरणाचा देखील उल्लेख केला. निकाल विरोधामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करून दिल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत. सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे. मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही.
आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढं न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटलेत. हे खासदार ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. कारण स्वतः नागेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून आपली भूमिका मांडली आहे. मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेमधून शिवसेनेमध्येच गेलोय असं आष्टीकरांनी सांगितलंय. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांपैकी एका खासदारानं समोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. आम्ही 18 जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो. आमच्यावरती बोचऱ्या शब्दामध्ये टीका करण्यात आली. त्यानं आमची मनं दुखावलेली आहेत. तसंच सत्तेशिवाय कुठलंही काम होत नाही असं आष्टीकर म्हणाले. कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडे. त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील. ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असं मी प्रयत्न नक्की करेन. नागेश पाटील आष्टीकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केलाय. आर्थिक कोंडी झाली हे मान्य असलं तरी आर्थिक अडचणी फक्त बंडखोर खासदारांनाच आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच 10 तारखेला एनडीएच्या बैठकीनंतर 6 खासदारांची बैठक झाल्याचा दावा त्यांनी केला. आष्टीकरांनी दिलेली कारणं तकलादू असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे हे अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंदभाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. आणि दरम्यान ऑपरेशन टायगरवरती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. ऑपरेशन टायगर संदर्भात काय सध्या स्थिती आहे? 6 खासदार जे आहेत त्यांची एकत्र गट स्थापन केल्यानंतर तुमच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे का? लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, उलटूट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे त्या सगळ्या झूट आहेत. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 60व्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतलाय. सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं? अरे ही वेळ का आली? आता राहिलं तर नाही, कोणतं राजीनामा देणार नाही तर काय करणार? सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं? अरे ही वेळ का आली? आता राहिलं तर नाही, कोणतं राजीनामा देणार नाही तर काय करणार? उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणणं, ओसाड गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं, आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शिवसेना म्हणजे काय आहे? हा पक्ष नाही आहे. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही आहे, तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले आणि त्या सगळ्यांनी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये हा विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता शिवसेना ही जिवंत ठेवली. आणि आज आपण बघतोय की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते विश्वासाने
सगळे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 6 लोकसभा खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले. सर्व 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करतायत. या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबईतून झाली आहे. भांडूप आणि घाटकोपरमधील शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बंडखोरी झाली, आता सूड घ्यायलाच लागेल अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना इशारा दिला. गद्दारी केल्याचं जे काही क्षल्य आहे, आपल्याची गद्दारी झालेली आहे, विश्वासघात झालेला आहे आणि ह्याचा सूड निवडणुकीत आपल्याला घ्यावाच लागेल. परत काय नाही झाला, मी गद्दाराला आव्हान देतोय, गद्दाराच्या गद्दार बापाला आव्हान देतोय आणि गद्दाराच्या उबऱ्या आजोबाला आव्हान देतोय की तुमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या काँग्रेसमध्ये उतरवले. सारं कॉक्रोच म्हणजे धुरण जे भाजपपेक्षा जास्त त्यांची सदस्य संख्या झाले ते तुमचा मोठा पक्ष. धुरणाचे मिशन तुमच्या दाढीपेक्षा लांब झाले. शिंदेला सुद्धा कोणी आमदार केलं, 14 साली मंत्री कोणी केलं. मंत्री झाल्यानंतर जर का आपलं आणि भाजपचं व्यवस्थित जुळलं असतं तर मी आयुष्यात कधी मुख्यमंत्री होणं माझं स्वप्नही नव्हतं. त्या निवडून आलेल्या आमदारांपैकी जे सगळे आमदार म्हणाले असते त्याला मी मुख्यमंत्री करून टाकलं. पण जरा कुठे काही एक अपरिहार्यता अशी आली की माझं परतीचे दोन कापले गेले, भाजपने पाठीत वार केला, पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जे भाजपने वचन दिलं होतं ते मोडून टाकलं, करू काय दुसरं. तर फुटलेले खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा उभं राहून दाखवा असं आव्हान देखील राऊतांनी दिलंय. एका लग्नाला गेले होते मोठ्या बीजेसी मध्ये, दिल्लीच्या शिवसेनेच्या मीटिंगला आले नाहीत, तेव्हा लपून बसले. पण आता मुंबईमध्ये विंध्याने दिलेली Y+ सिक्युरिटी घेऊन फिरतात. Y+, तुम्ही Y+ घ्या पण तुमची YZ होणारच आहे. तुम्ही राजीनामा द्या आणि जिकडे जायचं आहे ज्या उकिरड्यावर फुंकायला ते उकिरडा फुंकायला जा. आमचं काय हिंमत असेल तर या मतदारसंघातून परत उभे राहून दाखवा. हिंमत असेल तर 100 मिंध्याने घेऊन या आणि जिंकून दाखवा. हा निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला आडवा केल्याशिवाय. 3 दिवसापासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यशस्वी तोडगा काढत कर्मचाऱ्यांसाठी अंतरिम वाढ जाहीर केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बेस्ट कृती समितीच्या मागण्या मान्य केल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. मात्र त्यांची मुलगी राजोल पाटील या उद्धव ठाकरेंसोबत आहेत. संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मातोश्री निवासस्थानी राजोल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आपण ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर वडील संजय दिना पाटील त्यांचा निर्णय घेतील असंही राजोल पाटलांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंसोबत असल्याची भूमिका राजोल पाटील यांनी स्पष्ट केलेली असली तरीही उद्धव ठाकरेंच्या सभेला राजोल पाटील गैरहजर असल्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या. मी उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे. हे माझं स्टँड आहे. मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन. दरम्यान ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं राजोल पाटलांनी म्हटलंय. पण त्यांच्यावरती आमचा विश्वासच नसल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. राजोल पटेल असेल किंवा हे कृष्णा आष्टीकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाहीयेत. त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये. अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजोल पटेल वगैरे पोहोचलेल्या होत्या, पण आमचा विश्वासच नाहीये या लोकांवर. कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात
तर त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी? तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमधील सी फूड फॅक्टरीमध्ये अमोनियम वायूची गळती झाली आहे. या घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला असून 40 जण बाधित झालेत. वायू गळतीमध्ये फॅक्टरीत 70 जण होते, त्यापैकी 23 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मायदेशातील या मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावरती जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये 15 सदस्यीय संघ जाहीर झालेला आहे. या संघामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचं पुनरागमन झालंय. मात्र अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेमध्ये शतक झळकावलेल्या यशस्वी जयस्वालचं मात्र संघामधून त्याला वगळण्यात आलंय. भारतीय संघ 14 ते 19 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध 3 वनडे सामने खेळणार आहे. भारताचा तडाखेबंद सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या बॅटनं धमाका केलाय. श्रीलंका अ संघाविरोधामध्ये 11 चेंडूत वैभवनं अर्धशतक ठोकलंय. लिस्ट ए क्रिकेटमधलं हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. भारताचा अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावरती आहे. भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये ट्राय सिरीज खेळवली जाते. तर या सिरीजच्या अंतिम सामन्यामध्ये वैभवनं 29 चेंडूमध्ये 94 धावांची खेळी केली. या खेळीनं त्यानं 10 चौकार आणि 8 षटकार लगावलेत. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 324.13 इतका होता. त्याचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलंय. आता या मालिकेनंतर तो थेट भारतीय वरिष्ठ संघासोबत आयर्लंड दौऱ्यावरती रवाना होणार असून त्याच्या आगामी कामगिरीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार आपापल्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर आज आपापल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत. नांदेड विमानतळावरून 3ही नेते आपापल्या मतदारसंघात जातील. दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लोकसभा मतदारसंघामधील 6 विधानसभा क्षेत्रामध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन करणार आहेत. तर दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव संध्याकाळी 6 वाजता परभणीत दाखल होतील. त्रिधारा देवस्थानपासून रॅली निघणार आहे. तर यवतमाळचे खासदार संजय देशमुख दुपारी 3 वाजता दिग्रसमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार असून शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फुटीर 4 खासदारांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे चौघेही वाराणसीमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. काशी विश्वनाथ मंदिराबाहेर उभे राहून या 4 खासदारांनी फोटो काढलाय. मात्र हा फोटो नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंचा वाघासोबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दुबईमध्ये निलेश लंके वाघाला फिरवतानाचा हा व्हिडिओ आहे, जो सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आलाय. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अखेरीस धाराशिवमधल्या घोषणेनं पूर्णविराम मिळालाय. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकास कामांसाठी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तर यावेळी पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा देखील उल्लेख केलाय. निकाल विरोधामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची चर्चा करून दिल्याचा दावाही निंबाळकरांनी केलाय. मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत. सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे. मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही. आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढे न आली तर मला वाटतंय
मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटलेत. हे खासदार ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. कारण स्वतः राकेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून आपली भूमिका मांडली आहे. मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेमधून शिवसेनेमध्येच गेलोय असं आष्टीकर यांनी सांगितलंय. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांपैकी एका खासदारानं समोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. आम्ही 18 जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो. आमच्यावरती बोचऱ्या शब्दामध्ये टीका करण्यात आली, त्यामुळे आमची मनं दुखावली आहेत. त्याचबरोबर सत्तेशिवाय कुठलीही कामं होत नाहीत असं आष्टीकर म्हणाले. कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडे. त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील. ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन. नागेश पाटील आष्टीकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जोरदार पलटवार केलाय. आर्थिक कोंडी झाली हे मान्य असलं तरी आर्थिक अडचणी फक्त बंडखोर खासदारांनाच आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच 10 तारखेला एनडीएच्या बैठकीनंतर 6 खासदारांची बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. आष्टीकरांनी दिलेली कारणं तकलादू असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे हे अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंदभाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. ऑपरेशन टायगर संदर्भात काय सध्या स्थिती आहे? 6 खासदार जे आहेत त्यांची एकत्र गट स्थापन केल्यानंतर तुमच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे का? लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफिल करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवही आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे त्या सगळ्या झूट आहेत. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 60व्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतलाय. सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं? अरे ही वेळ का आली? आता राहिलं नाही कोणतं राजीनामा देणार नाही तर काय करणार? सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं? अरे ही वेळ का आली? आता राहिलं नाही कोणतं राजीनामा देणार नाही तर काय करणार? उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणणं, मुसाळ गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं, आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शिवसेना म्हणजे काय? हा पक्ष नाही, हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही आहे, तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले आणि त्या सगळ्यांनी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये हा विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता शिवसेना ही जिवंत ठेवली. आणि आज आपण बघतोय की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते विश्वासाने सगळे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित येत आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 6 लोकसभा खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले. सर्व 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करतायत. या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबईतून झाली आहे. भांडूप आणि घाटकोपरमधील शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय. बंडखोरी झाली, आता सूड घ्यावाच लागेल अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना इशारा दिलाय. गद्दारी केल्याचं जे काही शल्य आहे, आपल्याची गद्दारी झालेली आहे, विश्वासघात झालेला आहे आणि ह्याचा सूड निवडणुकीत आपल्याला घ्यावाच लागेल. खरंच काय नाही दादा, मी गद्दाराला आव्हान देतोय, गद्दाराच्या गद्दार बापाला आव्हान देतोय आणि गद्दाराच्या उपऱ्या आजोबाला आव्हान देतोय की तुमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या काँग्रेसने तुम्ही बसून बोलवले. साधं कॉक्रोच म्हणजे धुरण जे भाजपपेक्षा जास्त त्यांची सदस्य संख्या झाले, ते तुमचा मोठा पक्ष. धुरणाचे मिशन तुमच्या दाढीपेक्षा लांब आहे. शिंदेला सुद्धा कोणी आमदार केलं, 84 मंत्री कोणी केलं. मंत्री झाल्यानंतर जर का आपलं आणि भाजपचं व्यवस्थित जुळलं असतं तर मी आयुष्यात तरी मुख्यमंत्री होणं माझं स्वप्नही नव्हतं. त्या निवडून आलेल्या आमदारांपैकी जे सगळे आमदार मिळाले असते त्याला मी मुख्यमंत्री करून टाकलं. जरा कुठे काही एक अपरिहार्यता अशी आली की माझं परतीचे दोन कापले गेले, भाजपने पाठीत वार केला, पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जे भाजपने वचन दिलं होतं ते मोडून टाकलं, करू काय दुसरं. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमधील फूट, दुष्काळ सदृश परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफीमधील जाचक अटी हे मुद्दे अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय पुण्यामधील विषारी दारूनं घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नसल्यामुळे हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविना होणार असल्याची चिन्ह आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणारी गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता फेस स्कॅनिंग केल्याशिवाय विधिमंडळामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाहीये. आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच फेस स्कॅनिंग बंधनकारक असणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठिणगी पडली आहे. विरोधकांना फोडण्यात व्यस्त असलेल्या महायुती सरकारला आरसा दाखवत महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या शासकीय चहापानाच्या निमंत्रणावरती जाहीर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 पानांचं खरमरीत पत्र पाठवून सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभारावरती 13 गंभीर मुद्द्यांच्या आधारे तीव्र हल्लाबोल केला. सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत. परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हे 4 दिवसापूर्वी सरकारनं मान्य केलेलं आहे. आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती, महायुतीच्या 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे. 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे. 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे. 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे. विधानसभेत तर विरोधी पक्षनेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे. आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील. दरम्यान विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालत सरकारला 6 पानांचं पत्र दिलंय. मात्र या पत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पत्र AI द्वारे तयार केलेलं असून त्यात एकही नवा मुद्दा नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. एकूणच या संपूर्ण
पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाही. त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो. मग त्याचं ते काही बदलतच नाही, तशाचं तसं तेच घटना टाकतात. ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली, तरी त्याच घटना टाकतात. कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहे. हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे. आपण जर पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं. माझ्या लक्षात आलं की पत्र देखील ChatGPT तयार याचा उपयोग करून म्हणजे पत्रही तयार करण्याकरता आता विषय राहिले नाही, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही. त्यामुळे याचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे वॉर्ड क्रमांक 10चे शाखा प्रमुख विजय कृष्णा पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वॉर्ड क्रमांक 10 मधील नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं. पक्षप्रवेशानंतर विजय पाटील यांनी स्थानिक पातळीवरील गळचेपीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. तर या घडामोडीमुळे दहिसरमध्ये राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. पाटील शाखा प्रमुख या वार्डातून इलेक्शन लढला होता आणि 8,500 मतं त्यांनी घेतली होती. आणि ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये स्पेशली एकनाथ शिंदेवर प्रेम करणार, तर ते एकनाथ शिंदेचं काम बघून, एकनाथ शिंदेची जनतेमध्ये असलेली विश्वासार्हता बघून, सातत्याने एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांनी आर्थिक मुंबईत रंगलेल्या ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाच्या 50व्या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली. अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन, शुभंकर आणि अमृता यांच्या अभिनयानं सजलेल्या या नाटकाच्या सुवर्ण प्रयोगानिमित्त कलाकारांचं विशेष कौतुक करण्यात आलं. यावेळी ही दोस्ती तुटायची नाही या गाण्यावरती प्रेक्षकांसह राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही उत्स्फूर्त दाद देत सुमित राघवन यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. आता थांबायचं नाही असा चित्रपट पण आला त्यांचा. आणि आता हे दोस्ती तुटायची नाही पण आलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी आमदार खासदार बघतोय. काही जण अजून आपल्या पक्षाचे प्रामाणिक आहेत, काही नाही. काही जण सांगतात दोस्ती तुटायची नाही, काही जण सांगतात